प्रिया बापट मराठीतली वन ऑफ द मोस्ट फायनेस्ट ॲक्ट्रेस आहे, जिने तिच्या 25 to 26 इयरच्या करिअरमध्ये एकापेक्षा एक मराठी सिनेमे डिलिव्हर केले अँड विथ एव्हरी मराठी फिल्म शी हॅज प्रूव्ड हरसेल्फ. पण गेल्या काही वर्षांपासून तिला मराठी इंडस्ट्रीमधनं खूप कमी ऑफर्स यायला लागले आणि म्हणून तिने हिंदी प्रोजेक्ट्सवरती फोकस करायला सुरुवात केली. आता इतकी चांगली ॲक्ट्रेस असून सुद्धा तिला कमी ऑफर्स यायला लागले, यामागचं रिझन काय हे कोणालाच माहिती नाही. रिसेंटली झालेल्या फिल्मफेअरच्या राऊंड टेबल इंटरव्ह्यूमध्ये प्रिया बापटने एक शॉकिंग एक्सपिरियन्स शेअर केला, जिथे त्यांनी असं सांगितलं की तिच्या पहिल्या बॉलिवूड मूवीच्या शूटिंगच्या वेळेस तिच्या को ॲक्टरने तिला कन्सिस्टंटली किस करण्याचा प्रयत्न केला, जिथे त्याची गरज सुद्धा नव्हती. आता प्रिया बापटसाठी हा मुवमेंट कम्प्लिटली अनएक्सपेक्टेड आणि अनकम्फर्टेबल होता आणि इतक्या वर्षानंतर त्यांनी या एक्सपिरियन्स लोकांसमोर आता शेअर केला. जिथे लोकांनी तिला सपोर्ट करायला हवं त्या लोकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. इनफॅक्ट काही लोकांचं याबद्दल असं सुद्धा म्हणणं आहे की जर एक को ॲक्टर तुझ्यासोबत अशा प्रकारे बिहेव करत आहे, तू त्याला तेव्हाच काय थांबवलं. प्रिया बापटच्या स्टेटमेंट नंतर मला असं वाटतं की हा तो चित्रपट आहे ज्यावेळी तिने मुवमेंट एक्सपिरियन्स केले. या फिल्मचं नाव आहे चक्की आणि फिल्मचा लीड ॲक्टर होता राहुल भट, जो अनुराग कश्यपच्या गँगचा हिरो. बाकी प्रिया बापटच्या स्टेटमेंटबद्दल आणि ऑडियन्सच्या रिएक्शनबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये ऑनेस्टली सांगा.